हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू VS व्लॉग्स। तर कसे आहात सर्वजण? होप सो सगळे मजेत असाल। तर आज मी बनवणार आहे मटकीची भाजी, ते पण विदाऊट कांद्याची। तर चला मग पाहूयात। इथे मी घेतलेला आहे खोबरं, लसूण, टोमॅटो, कढीपत्ता, तीळ आणि शेंगदाणे, आणि इथे घेतली आहे मटकी। तर आता आपण भाजून घेणार आहोत शेंगदाणे। तर शेंगदाणे हे 2-3 मिनिटं मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे भाजून झाल्यानंतर आपण भाजून घेणार आहोत तीळ। तर तीळ हे थोडाच वेळ भाजून घ्यायचे। तीळ भाजून झाल्यानंतर मी काढून घेते मिक्सरमधून खोबरं। तर खोबरं बारीक झालंय, यामध्ये घालतीये लसूण। तर लसूण खोबरं बारीक झालंय, आता घालतीये शेंगदाणे आणि तीळ। तर शेंगदाणे तीळ बारीक झाल्यानंतर आता घालतीये कढईमध्ये 2 चमचे तेल। तर तेल गरम झाल्यानंतर आता घालायचं जिरे मोहरी तडतडली की कढीपत्ता घालायचा, आणि कढीपत्ता घातल्यानंतर आता घालते खोबरं लसूणची पेस्ट। तर खोबरं लसूणची पेस्ट व्यवस्थित फ्राय होऊन देऊयात, आणि नंतर घालूयात टोमॅटो। तर टोमॅटो वगैरे फ्राय होते व्यवस्थित। त्यानंतर घालते 2 चमचे लाल तिखट आणि 1 चमचा हळदी पावडर। तर हे सर्व मिक्स करून घेऊयात व्यवस्थित, आणि आता घालतीये मटकी व्यवस्थित फ्राय करून घेऊयात, आणि यामध्ये घालूयात 1 चमचा सुहाना मसाला आणि चवीप्रमाणे मीठ। तर हे सर्व मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये घालतीये गरम पाणी। गरम पाणी घातल्यानंतर लगेच यामध्ये घालायचा शेंगदाणा आणि तिळाचा कूट। तर हे घातल्यानंतर एक 10 ते 15 मिनिटं भाजी मंद आचेवर शिजून घेऊयात। तर भाजी शिजलेली आहे, बघू शकता तरी वगैरे किती छान आलेली आहे। तर विदाऊट कांद्याची भाजी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।